गुड मॉर्निंग. कालपर्यंत आपण केमिकल रिॲक्टिव्हिटी स्टडी केली होती. त्याच्यामध्ये रिॲक्शन विथ हायड्रोजन, रिॲक्शन विथ ऑक्सिजन, रिॲक्शन विथ मेटल आणि रिॲक्शन विथ हॅलोजन अशा 4 रिॲक्टिव्हिटी आपण 16, 17 आणि 18 तिन्ही ग्रुपसाठी स्टडी केल्या. आता त्याच्या पुढचा पॉईंट आहे आयलाट्रॉपिस. काल जाता मी थोडंसं सांगितलं पण होतं तुम्हाला. तर आयलाट्रॉपीमध्ये ग्रुप 16, 17 आणि 18 आधीच पहिल्यांदा क्लिअर करते. 18चे कुठल्याही टाईपचे आयलाट्रॉप्स नाही आहेत. का नाही आहेत? कारण तो मुळात कसं आहे, केमिकल इनर्ट आहे, स्टेबल आहे, मिळताना ते रेअर एलिमेंट कारण बोलताना आपण त्याला काय बोलतो, रेअर गॅस बोलतो. त्यामुळे त्यांचं अदर फॉर्मेशन नाहीच आहे. मग आयलाट्रॉप म्हणजे काय, तर एलिमेंट म्हणजे एखादा एलिमेंट असेल तर त्याचे 2 or 3 फॉर्म्स म्हणजे वेगवेगळे फॉर्म्स त्यालाच काय बोलतात, आयलाट्रॉप्स. मराठीमध्ये त्याला अपरूपे असं बोलतात. म्हणजे वेगळ्या प्रकारात ते मिळणार. फक्त स्ट्रक्चरली त्यांच्यामध्ये थोडासा काय असतो, डिफरन्स असतो. मग स्ट्रक्चर म्हणा किंवा जॉमेट्री म्हणा किंवा त्यांचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा फॉर्मेशन म्हणा किंवा त्यांचं कलर वगैरे याच्यामध्ये थोडासा चेंज असतो. बाकी सगळ्या प्रॉपर्टी ज्या असतात त्या काय असतात, सेम असतात. मग तसं आता काय आहे तर ग्रुप 16, 17 आणि 18चे तर आयलाट्रॉप्स मिळतच नाही. हॅलोजनमध्ये पुन्हा आयलाट्रॉपिक फॉर्म जे थोडंसं वीकली रिप्रेझेंट होतो. आणि ग्रुप 16 ऑल एलिमेंट्स एक्झिबिट्स आयलाट्रॉपिक. सगळेचे सगळे मेंबर जे आहेत ते काय देतात, आयलाट्रॉप्स देतात. आता तो आयलाट्रॉपचा पार्ट जो तो कंपल्सरी परफेक्ट असणं गरजेचं आहे. आता जे मी बोर्डवरती लिहिणार आहे ना ते अतिशय महत्त्वाचं आहे. सगळंच्या सगळं परफेक्ट करा. पार्ट म्हटलं तरी चालेल कारण ते कंपल्सरी येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपला पहिला एलिमेंट आहे ऑक्सिजन. बरोबर, ऑक्सिजन एक्झिबिट्स 2 आयलाट्रॉप्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे ऑक्सिजन मोलेक्युल प्युअरली म्हणजे O2 आणि दुसरा मेंबर आहे ओझोन. फॉर्म्युलेशन काय, O3. बरोबर, ऑक्सिजनचे काय मिळतात तर 2 आयलाट्रॉप्स मिळतात. एक म्हणजे ऑक्सिजन मोलेक्युल दॅट इज O2 आणि दुसरा आहे तो ओझोन मीन्स O3. बोथ आर गॅसियस इन स्टेट. दोन्हीच्या दोन्ही काय आहेत, गॅसियस मॉलिक्युल आहेत. दोन्हीच्या दोन्ही काय, गॅस मॉलिक्युल आहेत. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या त्यांच्याकडे कसं आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर स्ट्रॉंग आहे. म्हणजे दोन्ही मेंबर काय असणार आहेत, नॉन मेटॅलिक पण असणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा मेंबर आहे आपला त्याच्यातला सेन्समधला सल्फर. सल्फर एक्झिबिट हायर नंबर ऑफ आयलाट्रॉप्स. याच्याकडे मात्र कसं आहे, ग्रुपमधला हा एकमेव मेंबर असा आहे की याच्याकडं हायर नंबर आयलाट्रॉप्स आहेत. त्याच्यातले फक्त आता स्टडीला म्हणून आपल्याला फक्त 2च आहेत. त्यातला पहिला आहे रोम्बिक सल्फर. पहिला मॉलिक्यूल जो आहे तो रोम्बिक सल्फर आणि दुसरा जो आहे तो मोनोक्लिनिक सल्फर. रोम्बिक सल्फर आणि दुसरा जो आहे तो मोनोक्लिनिक सल्फर. रोम्बिक सल्फर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्फा अँड रोम्बिक सल्फर ऑल्सो कॉल्ड एज अल्फा अँड मोनोक्लिनिक सल्फर आर कॉल्ड एज बीटा. त्याच्यामध्ये जर बघितला तर बोथ आर नॉन मेटॅलिक आयलाट्रॉप्स. दोन्हीच्या दोन्ही कशा आहेत, नॉन मेटॅलिक आयलाट्रॉप्स आहेत. त्याच्यामध्ये रोम्बिक आणि मोनोक्लिनिक हे दोन्हीच्या दोन्ही फॉर्म जे आहेत ते बऱ्यापैकी म्हणजे याचे बरेचसे फॉर्म आहेत. कारण बरेचसे आयलाट्रॉप्स आहेत मी सांगितलं. त्यातले फक्त आता आपल्याला स्टडीसाठी आम्ही 2च दिलेले आहेत. सल्फरचे 2च मेन आयलाट्रॉप्स दिलेले आहेत. ते म्हणजे रोम्बिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर. दोघांचाही डिटेलमध्ये आता डिफरन्स टाईप स्टडी आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर तोच पॉईंट लिहिणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर काय, वरती जर बघितलं तर ते गॅसियस स्टेटमध्ये आहेत आणि बोथ आर नॉन मेटॅलिक. बरोबर, पुढं तिसरा आयलाट्रॉप आहे आपला तिसरा एलिमेंट आहे त्याच्यामधला कोण मेंबर आहे आपला, सेलेनियम. बरोबर ना, सेलेनियम. सेलेनियम शोज 2 आयलाट्रॉप्स. त्याच्यात पण पुन्हा 2 आयलाट्रॉप्स मिळतात. पहिला जो आहे तो रेड सेलेनियम. पहिला जो आहे त्याला म्हणतात रेड सेलेनियम आणि दुसरा जो मिळतो त्याचे नेम आहे ग्रे सेलेनियम. याचे पण 2 आयलाट्रॉप्स मिळतात, रेड आणि ग्रे. त्याच्यामध्ये रेड जो सेलेनियम आहे तो कसा आहे, नॉन मेटॅलिक आहे. हा जेलीसाठी क्वेश्चन असतो ना पुढं. आणि त्याच्यातला ग्रे जो आहे तो मेटॅलिक आहे, मेटॅलिक सेलेनियम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा जो ग्रे मेंबर आहे त्याच्याकडे ना एक स्पेशल प्रॉपर्टी आहे. तो एका स्पेशल ॲक्टिव्हिटीसाठी यूज केला जातो. त्याला काय बोललं जातं, फोटो कंडक्टर ॲक्टिव्हिटी किंवा फोटो कंडक्टर यूज्ड इन फोटो सेल. फोटो सेल जे आहे ना त्याच्यामध्ये फोटो कंडक्टर म्हणून हा मेंबर यूज केला जातो. आणि मुळात कसा मेटॅलिक आहे त्यामुळे हे आयलाट्रॉप जे आहे ते फोटो कंडक्टर म्हणून यूज केलं जातं इन फोटो सेल. हे सगळ्यात महत्त्वाचा यूज. त्याचा हा एक यूज एक दिलेला आहे. हाही तुम्हाला जेई नीटसाठी विचारतो. सगळं झालं तर सांगते काय काय असणार. म्हणजे याचा ना एक स्पेशल मेकॅनिझम पण आपल्याला स्टडीसाठी दिलेलं आहे. ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुस्तकात दिलेलं आहे, थोडंसं वाचा. त्याच्यानंतर पुढे 4th वन आहे आपला
टेल्युरियम. पुढचा जो आहे तो टेल्युरियम. टेल्युरियम ऑल्सो शोज 2 टाइप्स ऑफ ॲलॅट्रॉप्स. त्याच्यामध्ये पहिला आहे क्रिस्टलाइन ॲलॅट्रॉप आणि म्हणजेच क्रिस्टलाइन टेल्युरियम. आणि दुसरा मेंबर जो आहे तो आहे ॲमॉर्फस टेल्युरियम. क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस याच्यात पण सेम तसंच आहे. क्रिस्टलाइन ॲमॉर्फस दोन्ही आहेत. यांच्याकडे थोडंसं मेटॅलिक कॅरेक्टरकडे हा जास्तीत जास्त होतो, हा मात्र स्टेबल नाही आहे. आणि शेवटचा 5th मेंबर आहे पोलोनियम. आतापर्यंत बऱ्याच वेळेला पोलोनियमला आपण बाहेर काढला होता आणि एक्सप्लेन करताना कसं रेडिओ ॲक्टिव्हिटी असल्यामुळे रिॲक्शनमध्ये तो भाग घेत नव्हता, पण त्याचे ॲलॅट्रॉप्स मात्र मिळतात बघा. पोलोनियम त्याचे पण पुन्हा 2 ॲलॅट्रॉपिक फॉर्म आहेत. त्यात पहिला आहे त्याला काय बोललं जातं अल्फा पोलोनियम आणि दुसरा मेंबर जो आहे त्याला बोललं जातं बीटा पोलोनियम. आणि याच्यात बोथ आर मेटॅलिक ॲलॅट्रॉप. आता याच्यात क्वेश्चन विचारताना बोथ आर मेटॅलिक ॲलॅट्रॉप्स. आता याच्यात क्वेश्चन विचारताना मात्र अतिशय महत्त्वाचं आहे. आता बोर्डवरती जे मी लिहिलं ना हे सगळं आहे असं परफेक्ट करायचं. पाहिजे असेल तर लिहून घ्या. आणि परफेक्ट म्हणजे पाठ म्हटला तरी चालेल. आता याचे ॲलॅट्रॉप जे आहेत ते काही जणांचे तेवढेच ॲलॅट्रॉप्स मिळतात तेवढे डायरेक्टली दिलेले आहेत. त्यात फक्त प्रश्न येतो तो सल्फरचा. सल्फरचं मात्र कसे आहे लार्ज नंबर ऑफ ॲलॅट्रॉप्स आहेत. मात्र देताना आपल्याला फक्त त्याचे काय दिलेले आहेत 2च दिलेले आहेत. ऑक्सिजन म्हटलं की O2 O3 बोथ आर गॅसेस इन्स्टेड ॲलॅट्रॉप्स. त्याच्यानंतर सल्फर घेतला ब्रोमिक मोनोक्लिनिक अल्फा बीटा बोथ आर नॉन मेटॅलिक. आणि पोलोनियमचे मात्र बोथ आर मेटॅलिक. त्याच्यामध्ये अल्फा आणि बीटा. आता हा डिफरन्स जो तो बऱ्याच वेळेला थोडासा म्हणजे आता बघा ना याला पण अल्फा बोलतात बीटा बोलतात अल्फा बोलतात बीटा बोलतात. फक्त याचे वेगळे नेम आहेत ब्रोमिक आणि मोनोक्लिनिक. याला मात्र अल्फा पोलोनियम बीटा पोलोनियम. इथले जे आहेत हे दोन्ही कसे आहेत नॉन मेटॅलिक आहेत. हे दोन्ही कसे आहेत मेटॅलिक आहेत. राहिला प्रश्न सेलेनियम आणि टेल्युरियम. त्यांचे मात्र कसं आहे नॉन मेटॅलिकमध्ये एक मोडतो मेटॅलिकमध्ये एक मोडतो. त्याच्यात रेड सेलेनियम असेल तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असेल, ग्रे सेलेनियम असेल तर मेटॅलिक असेल. ह्याचा एक यूज पण दिलेला आहे. हा यूज पण परफेक्ट करा कारण JEE मी आधी सांगितलं हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातला कुठल्याही पॉईंटवरती ॲलॅट्रॉपचे नेम विचारतील काय ॲलॅट्रॉपिक फॉर्मचं क्रिस्टलाइन ॲमॉर्फस या फॉर्मॅटमध्ये. आता ज्याला जे जे काय काय आहे ते केलं की ऑटोमॅटिकली ते क्वेश्चन येतात. पुन्हा काय वेळेला काय विचारतात त्यांचं मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणून विचारतात. पण ज्यांना आहे तेवढ्यांचं तर परफेक्ट पाहिजे. आता याचं परफेक्ट मेटल का नॉन मेटल हा भागच दिलेला नाही आहे. तिथं आपण काय करायचं नाही. फक्त ज्यांचं दिलं आहे ते मात्र डिटेलमध्ये माहीत असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हा पूर्ण चार्ट जो आहे तो पाठ करणे. पाठ म्हटलं मी त्याच्यात काही सोडायचं नाही. समजलं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे तर चॅप्टरमध्ये आता पुढं काय आहे बघा. तर याच्यातलं सल्फरचे ॲलॅट्रॉप जे आहेत हे 2 ॲलॅट्रॉप्स मेन आहेत. आणि ह्या दोघांचा फक्त थोडासा डिफरन्स टाईप स्टडी केलेला आहे. तो स्टडी झाला की त्याच्यानंतर पुढं चॅप्टरमध्ये याचे कंपाऊंड्स आहेत. म्हणजे ग्रुप 16चे जे काय असतात ते कंपाऊंड्स आपण स्टडी करायचे. पुन्हा 17चे कंपाऊंड्स आहेत आणि 18चं थोडाफार शेवटी शिल्लक राहिलेला स्टडी आहे. पण तो 18चा स्टडी जो आहे तो ऑलरेडी सगळ्यांना संपत आला आहे. तर त्याची रिॲक्टिव्हिटी वीक असल्यामुळे बाकीचं काही नाही. फक्त याचे आणि हॅलोजन फॅमिलीचे कंपाऊंड्स आहेत. हॅलोजनचे ॲलॅट्रॉप्स पण नाही आहेत आपल्याला. समजलं. हा पार्ट जो आहे तो काय शंका आहे का बघा. याच्या पुढे काय बघणार आपण सल्फरचे जे रोम्बिक आणि मोनोक्लिनिक अल्फा आणि बीटा या दोघांचे काही पॉईंट स्टडीसाठी दिलेले आहेत. जे ॲज अ डिफरन्स म्हणून मी आता ते घेणार आहे. समजलं. त्याच्यात काय शंका आहे का बघा. त्याच्यानंतर पुढे पण आपल्याला डिटेलमध्ये काय सांगितलं मग अशी तुम्हाला रोमिक सल्फर म्हणजे सल्फरचे जे 2 ॲलॅट्रॉप्स आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडीसाठी दिलेले आहेत. आत्तासुद्धा बोर्डवरती जे लिहिले आहे ते परफेक्ट पाहिजे. तोंड पाठ पाहिजे. कारण याच्यातला कुठल्याही क्वेश्चन JEE विचारला जाऊ शकतो. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं रोमिक सल्फर आणि मोनोक्लिनिक सल्फर हे दोन्ही सल्फरचे ॲलॅट्रॉपचे आहेत. ते हायर नंबरमध्ये म्हणजे हायर अमाऊंटमध्ये आपल्याला हे अवेलेबल आहे. मुळात त्याच्यामध्ये नॅचरली बराचसा पार्ट आपल्याला डायरेक्टली अवेलेबल आहे. काही वेळेला तो मॅनमेड जरी असेल तरी तो प्रिपरेशन मेथडने काय करता येतो प्रिपेअर करता येतो. त्याच्या प्रिपरेशन मेथडमध्ये पण 1-2 पॉईंट दिलेले आहेत त्यांनी. त्याच्यामध्ये आता पहिला आहे टोटल 8 प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. पहिला आहे कलर. कलरमध्ये रोमिक सल्फर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अल्फा आणि मोनोक्लिनिक सल्फर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा. ते सेंटेन्स पहिलं तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता.
विचारताना क्वेश्चन काय विचारणार बघा, राईट ए नोट ऑन, 3 प्रकारे क्वेश्चन विचारणार. राईट ए नोट ऑन अल्फा सल्फर या रोमिक सल्फर, राईट ए नोट ऑन मोनोक्लिनिक सल्फर और बीटा सल्फर. नोट विचारली तेवढाच एक कॉलम काढायचा लिहायचा. पुन्हा असाही क्वेश्चन विचारणार, एक्सप्लेन इन ब्रीफ प्रॉपर्टीज ऑफ अल्फा सल्फर या बीटा सल्फर, दोन्हीपैकी कुठलं तरी एक असेल. 2 मार्काचे क्वेश्चन झाले. तिसरा क्वेश्चन हा विचारतील की डिफरन्स बिटवीन अल्फा सल्फर अँड बीटा सल्फर. त्यामुळं कसाही क्वेश्चन विचारला तरी तो लिहिता आला पाहिजे, म्हणून ते सांगता आलं पाहिजे. डिफरन्स टाईप विचारला, डिफरन्स सांगता आलं पाहिजे. सेपरेट नोट विचारली तर नोट म्हणून पण हेच पॉईंट घ्यावे लागतील. प्रॉपर्टी विचारली तरी हेच पॉईंट घ्यावे लागतील. समजलं? त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे आपण कलर. कलरमध्ये अल्फा सल्फर इज येलो कलर्ड, पेल येलो कलर्ड क्रिस्टल, पेल येलो कलर क्रिस्टल आहे. मोनोक्लिनिक सल्फर आहे ब्राईट येलो कलर सॉलिड क्रिस्टल आहे. याच्यात पेल येलो कलर आणि ब्राईट, पेल म्हणजे थोडासा डार्क येतो, ब्राईट डार्क येतो. ब्राईट शेड म्हणजे कशी असणार, थोडीशी त्याच्यामध्ये लाईट कलर असणार आहे. बोथ आर नॉन मेटॅलिक इलेक्ट्रॉन्स, दोन्ही कशा आहेत, नॉन मेटॅलिक इलेक्ट्रॉन्स आहेत. पुन्हा शेपमध्ये बघितलं तर पहिला जो आहे रोमिक सल्फर इट इज आर्थोरोमिक क्रिस्टल, म्हणजे तुमचा 8 हेक्सा, म्हणजे जसं तुमचं पेन्सिलचं वगैरे स्ट्रक्चर असतं ना त्या टाईपमध्ये मिळणार. हेक्सागोनल स्ट्रक्चर त्या टाईपमध्ये मिळणार. त्या बाजूला मात्र मिळताना कसं मिळणार, निडल शेपला क्रिस्टल्स, म्हणजे असे कोण असे निडल, म्हणजे सुईच्या टोकासारखं असे क्रिस्टल असे लांब लांब असे क्रिस्टल मिळणार. म्हणजे ना तुमचं ते हे असतं की काय म्हणतात ते सोनपापडी, त्याचे जसे क्रिस्टल्स असतात ना वाळून तसे मिळणार तिकडे निडल शेपला क्रिस्टल्स. त्याच्यानंतर मेल्टिंग पॉईंट बघितला तर 385.8 केल्विन याचा आहे. त्याचा जर बघितलं तर 393 केल्विन आहे. आता याचा थोडासा कमी आहे, त्याचा थोडासा हायर आहे. दोन्ही पॉईंट व्हॅल्यू पाठ पाहिजे. 385.8 केल्विन, 393 केल्विन. त्याच्यानंतर डेन्सिटीमध्ये हा थोडासा डेन्सिटी हायर रिप्रेझेंट करतो 2.069 पर cm3. त्या बाजूला 1.989 पर cm3. आता याची जी आहे ती 2.0 व्हॅल्यू आहे, त्याची जी आहे ती 1.9. पुढचे 2 डिजिट्स कॅन्सल केला तरी चालेल आणि लक्षात राहत असेल लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर सॉल्युबिलिटी, अल्फा सल्फर इनसॉल्युबल इन वॉटर बट इट्स सॉल्युबल इन कार्बन डायसल्फाइड. कार्बन डायसल्फाइडमध्ये मात्र सॉल्युबल केलं तर सॉल्युबल होऊ शकतो. तो मात्र डायरेक्टली तुम्ही सॉल्युबल कशामध्ये करा, कार्बन डायसल्फाइडमध्ये, तो सॉल्युबिलिटी देऊन जाईल. त्याच्यानंतर पुढं स्टॅबिलिटी, हा एक पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. स्टॅबिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा स्टेबल बिलो 369 केल्विन. आता त्याचा मेल्टिंग पॉईंट बघितला तर 385.8 आहे, बरोबर. इथं मात्र काय सांगितले, स्टेबल कधी असणार आहे, तो 369 केल्विनच्या बिलो असेल तर स्टेबल असणार. आणि जर समजा या टेम्परेचर रेंजच्या जर वर गेलं तर मात्र काय असणार, ट्रान्सफर टू बीटा सल्फर, म्हणजे त्या फॉर्ममध्ये तो कन्वर्ट होणार. म्हणजे हे दोन्ही फॉर्म जे आहेत ते इंटर कन्व्हर्टेबल फॉर्म आहेत. जर 369च्या बिलो टेम्परेचर असेल तर हा स्टेबल असेल, बट अबाव दिस टेम्परेचर ट्रान्सफर इनटू बीटा सल्फर. त्या टेम्परेचरच्या वर गेलं तर हा बीटामध्ये कन्वर्ट होणार, म्हणजे त्या टाईपमध्ये. आणि तिकडे काय होतं, स्टेबल बिलो 369 केल्विन, तो स्टेबल कुठं असणार आहे, बिलो 369 केल्विन. जर समजा अबाउट 369 गेलं, दिस कन्वर्टेड इनटू अल्फा सल्फर. म्हणजे थोडक्यात काय, बोथ आर स्टेबल इन 369 केल्विन, बरोबर. बोथ आर स्टेबल इन बिलो द 369 केल्विन. दोन्ही 369 केल्विनच्या बिलो असतील तर स्टेबल असतील. जर या टेम्परेचरच्या वर गेला तर तो त्यात कन्वर्ट होणार, तो त्या टेम्परेचरच्या वर गेला तर यात कन्वर्ट होणार. त्यामुळे त्याला काय बोललं तर इंटर कन्व्हर्टेबल इलेक्ट्रॉन्स, दोन्ही एकमेकांमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर स्ट्रक्चर, बोथ शो सेम स्ट्रक्चर. एसेट मॉलिक्यूल, मला त्यांच्या मॉलिक्युलर फॉर्म्युलेशनसाठी कसं आहे, एसेट आहे, पॉलिएटॉमिक स्टेट आहे तो एसेट मॉलिक्यूल हॅव पक्कड रिंग स्ट्रक्चर. त्या बाजूला सेम तसं स्ट्रक्चर येणार. याच्यामध्ये ना S8 आणि S6 असे 2 फॉर्म आहेत ते स्टेबल मिळतात. म्हणून एसेटचं जे स्ट्रक्चर आहे ते पक्कड रिंग स्ट्रक्चर म्हणजे क्राउन रिंग स्ट्रक्चर आहे, म्हणजे मुकुटवाले आहे, जसं ते राजकुमारांचा वगैरे मुकुट असतं ना तसं सेम स्ट्रक्चर आहे. आणि S6 मॉलिक्यूल जे आहे ते मात्र चेअर स्ट्रक्चर आहे. दोन्ही स्ट्रक्चर जे आहे ते तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, पाहिजे असेल तर तुम्ही बघा. त्याच्यानंतर पुढं प्रिपरेशनमध्ये इव्हॅपोरेशन ऑफ रोल सल्फर इन CS2. सल्फरचा जर रोल करून जर आपण काय केलं, इव्हॅपोरेशन केलं कार्बन डायसल्फाइडमध्ये, जे CS2 लिक्विड आहे त्याच्यामध्ये जर हा रोल डिसॉल्व केला तर त्या इव्हॅपोरेशनमध्ये तुम्हाला याचं प्रोडक्शन होऊ शकतं अल्फा सल्फरचं. तो मात्र तसं नाही. त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, रोमिक सल्फर, म्हणजे हा सल्फर घ्यायचा, रोमिक सल्फर मेल्टेड इन डिश, एक डिश घेऊन त्याच्यामध्ये रोमिक सल्फर म्हणजे हा या टाईपचा सल्फर काय करायचा, मेल्ट करायचा अँड कूल्ड टिल क्रस्ट इज फॉर्म्ड. डिशमध्ये हा सल्फर घेतला, रोमिक सल्फर मेल्ट केला की लिक्विड होणार, कूलिंग केला की पुन्हा त्याचं काय होणार, सॉलिड
क्रिस्टल मिळेल, म्हणजे असं चकती थोडक्यात मिळणार. पुन्हा काय करायचं, 2 होल्स आर मेड इन धिस क्रस्ट. त्याला काय करायचे, 2 होल तयार करायचे, होल पाडायचे आणि त्याच्यात शिल्लक राहिलेलं रोमिक सल्फरचं जे लिक्विड आहे म्हणजे थोड्याचं काय करायचं, क्लस्टर फॉर्मेशन करायचं, थोडं मेल्ट करून ठेवायचं, डिशमध्ये तसंच ठेवायचं, थोडं जे आहे ते त्याच टेम्परेचरला बाजूला ठेवायचं आणि देन 2 होल्स आर मेड इन धिस क्रस्ट अँड रिमेनिंग लिक्विड पोर्ड आउट टू गिव्स नीडल क्रिस्टल्स. पुन्हा ते जे काही शिल्लक ठेवलेलं लिक्विड आहे ते त्या 2 होलमध्ये ट्रान्सफर करा. ऑटोमॅटिकली धिस गिव्स नीडल शेप क्रिस्टल्स दॅट इज मोनोक्लिनिक सल्फर. म्हणजे याच्यापासून तो जनरेट करायचा, त्याच्यापासून हा जनरेट करायचा. म्हणजे बीटाचा काय करायचा, रोल करायचा, जर CS2 मध्ये डिझॉल्व केला, इव्हॅपोरेशनमध्ये तुम्हाला अल्फा सल्फर मिळेल आणि अल्फा सल्फर घेतला, मेल्ट केला, क्लस्टर फॉर्मेशन करून पुन्हा रिमेनिंग लिक्विडचं त्याच्यावरती पोर आउट केला तर पुन्हा तुम्हाला क्रिस्टलाइन नीडल शेप मिळेल. तो कशाचा असणार आहे, मोनोक्लिनिक सल्फर. समजला, अल्फा बीटा दोघांच्यामध्ये डिफरन्स टाईप स्टडी केला की पटकन येईल. तर अटीच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या आल्या पाहिजे. याच्यातला एकही पॉईंट माणूस सोडायचा नाही. जेई नीटसाठी हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून मी मग अशी सांगताना तुम्हाला काय म्हणतात, पाठ करा, पर्याय नाही. पाठ करायचं असेल पाठ करा, कसंही करा. 3 टाईपचे क्वेश्चन्स विचारतील, नोट विचारतील, प्रॉपर्टी विचारतील व डिफरन्स विचारतील. कसंही विचारलं तर ते आलं पाहिजे. समजलं, काय शंका आहे का बघा. समजलं. त्याच्यानंतर आता पुढं कंपाऊंड्समध्ये आता कुठल्या टाईप्स ऑक्सिजनचे कंपाऊंड, सल्फरचे सगळ्यांचे कंपाऊंड्स येणार आहेत. तर त्याच्यामध्ये पण ते 2 मेंबर जे त्यांचे फक्त आपल्याला कंपाऊंड डिटेलमध्ये स्टडीसाठी दिलेले आहेत. पुढे आपण